ए, काय ग? अगं सरडा पण इतक्या पटकन रंग बदलत नाही ना, तेवढ्या लवकर तू पलट्या मारतेस टाणा टाणा. काय म्हणाली होतीस तुम्हाला? या घराचा सगळा कारभार, सगळी संपत्ती आपण आपल्या हातात घेणार ना? मग आता आतमध्ये काय होतं? तू म्हातारीला काय बोलत होतीस? कॉलेजला ग्रेड मिळवून देणार. कशासाठी? कोणी सांगितलंय तुला? हसती काय? वेडी आहेस तू. माझी लेक आहेस पण अजून आईला ओळखू शकलेली नाहीयेस. तुला खरंच असं वाटलं का मी कॉलेजला ग्रेड वगैरे मिळवून द्यायला चालले म्हणून? मग अरे वा, म्हणजे एकदम दर्जेदार अभिनय केला मी. अभिनय म्हणजे? मगरमच्छ के आंसू, मगरीचे अश्रू. तुला काय म्हटलं होतं? काही झालं तरी वहिनीकडनं मी जबाबदारीचं काम माझ्याकडे घेणार म्हटलं होतं की नाही? आता कॉलेजचं ग्रेडचं जे काम आहे ती फार मोठी जबाबदारी आहे. पर्यायाने काय झालं, कॉलेजचे महत्वाचे जे काही निर्णय आहेत ना ते तर मी घेणार. आलं का ध्यानात? आणि मग ह्या ग्रेड मिळवण्याच्या कामामध्ये आहे ना, मी तुला सांगते बघ, वहिनी बजेट फार मोठं ठेवणार. मग मी तिला पटवून देणार की हे ग्रेड वगैरे मिळवण्यासाठी आहेत ना खूप पैसे चारावे लागतात, खूप जणांना पैसे द्यावे लागतात वगैरे. पटेल तिला. आणि मग हे सगळे पैसे आहेत ना आपण पुढे नाही द्यायचे, ते आपल्याकडेच ठेवायचे. म्हणजे मधल्यामध्ये पैसे खायचे? अगं आई, काय कसली आहेस ग तू? भन्नाट. तुझ्या डोक्यात एवढ्या भन्नाट आयडिया येतात कुठून ग? वाह, मानलं तुला, मानलं, खरंच मानलं. मस्त. शिक आता, शिक माझ्याकडून. जाता जाता शिकवेन. चल 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 चल. राधिका, तू खरंच मूर्ख आहेस का की मला त्रास देण्यासाठी मुद्दाम वागतेस का असं? मी मुद्दाम का करू काही? अच्छा, म्हणजे तू खरंच मूर्ख आहेस. हे काय? ही कॉफी कोमट आहे, मला गरम कॉफी लागते, माहिती नाहीये तुला? मी आत्ताच गरम कॉफी आणली तुझ्यासाठी. हो का? हे बघ, ही तुझ्यासाठी गरम असेल, माझ्यासाठी नाही. मला ह्याच्यापेक्षा जास्त गरम कॉफी लागते. पावसाळा सुरू झालाय ना आता, गरम करून आण. आणते. रोहित, काय चाललंय? किती ओरडतोस तिच्यावर? आणि उगाचच्या उगाच का चिडचिड करतोस तू? तुझ्या चिडचिड करण्याचं काय कारण आहे ना हे मला चांगलं कळतंय. हो ना, कळतंय नाही, मग काहीतरी कर ना. रोहित, मी काय करणार आहे? नाही, ऋषीच्या आयडिया चांगल्या होत्या म्हणून हा प्रोजेक्ट आपल्याला मिळाला होता. आता मी त्यांना काय सांगू? ऋषी आमच्याबरोबर काम करत नाहीये, सो तुम्ही प्लीज ना त्या आयडिया स्क्रॅप करा आणि या नवीन आयडिया घ्या. त्याच्यापेक्षा वाय डोंट यू वर्क ऑन द आयडियाज? बिलीव्ह मी रोहित, ऋषी सारखंच कॅलिबर तुझ्यातही आहे. जस्ट थिंक अबाउट इट, गेट सम न्यू आयडियाज, वर्क ऑन युअर प्रेझेंटेशन, वर्क ऑन युअर आयडियाज. अच्छा, म्हणजे तुला काय म्हणायचंय आई? मी कामात लक्ष देत नाहीये आणि कुठल्या प्रकारची मेहनत घेऊन मी काम व्यवस्थितच करत नाही असं म्हणायचंय का तुला? यु नो व्हॉट आई, जेव्हा हा तुझा लाडका मुलगा ऋषी त्या गावच्या कमळीसाठी सगळे प्रोजेक्ट अर्धवट सोडून निघून गेला होता ना, त्यावेळेस त्याचा प्रोजेक्ट मी एकट्याने सांभाळलाय. सगळा एक्स्ट्रा लोड मी माझ्या डोक्यावर घेतलाय आणि तू मलाच बोलतीयस? आणि यु नो व्हॉट आई, जेव्हा तुला ऋषीची आठवण येत होती, तू डिस्टर्ब होतीस आणि अपसेट होतीस ना, त्यावेळेस सगळ्या ऑफिसची जबाबदारी मी एकट्याने सांभाळली आणि सगळे आता परत मलाच बोलतात. रोहित, मला तसं म्हणायचं नाहीये. तुला असं वाटतंय ना आई की मी काहीच व्यवस्थित करत नाहीये? मग एक काम कर, तू ऋषीला फोन करून परत बोलव. नाही, इनफॅक्ट तू कशाला, मीच त्याला फोन करून परत बोलवतो ना.
त्याला फोन करतो, त्याच्यासमोर हात जोडतो आणि त्याला म्हणतो की बाबा ऋषी तू परत ये, तुझ्या इतकं कॅलिबर माझ्यात नाहीये, तुझे प्रोजेक्ट माझ्याच्याने हँडल होत नाहीयेत, तू परत ये आणि सगळा बिझनेस परत एकदा टेक ओव्हर कर, असं मीच त्याला फोन करून सांगतो. ओके? रोहित, माझं असं काहीही म्हणणं नाही. मी तुला इतकंच सांगते की तू तुझ्या आयडियाजवर काम कर. ऋषीला बोलव असं म्हणणं नाहीये माझं. घे, आता ही कॉफी घे. ही एक्झॅक्टली तितकीच गरम आहे जितकी तुला हवी आहे. बाकी आपण विचार करू आता आणखी नवीन काय करता येईल. आणि माझ्या लेवलवर मी मेहतांशी बोलून घेते. अच्छा, म्हणजे कुठल्या त्या गावछाप मुलीने माझ्या नातीला अनेकाला त्या वॉचमनची माफी मागायला सांगितली, त्यावेळेस तुम्ही तिथे हजर होता? अहो मीच काय मॅडम, म्हणजे कॉलेजचा इतर स्टाफही होता, बरेच विद्यार्थी होते ना तिकडे. रानियाची यांचं ऐकू नकोस. तिथे जेव्हा ती गावछाप माझ्यावर फेक ॲलिगेशन्स टाकत होती, मला वाटेल तसं बोलत होती, तेव्हा हे तिथेच उभे होते. आणि नुसते उभे नव्हते, तिची साईड घेत होते, त्या गावछापची साईड घेत होते आणि माझी नाही. नाही 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 नाही, आणि का तू चुकीचं बोलतेस. हे बघा, म्हणजे मॅडम मी काय कोणाची बाजू वगैरे घेतलेली नाही, पण तिथे परिस्थिती जशी होती त्याप्रमाणे मला वागावं लागत होतं ना. आणि तिथे गेल्यावरती मला कळलं की अनिकानं वॉचमनला थोबाडी मारली, अपमान केला तिचा. एक मिनिट, केलं माझ्या मुलीने. मग माझी मुलगी या कॉलेजची ओनर आहे, या कॉलेजची मालकीण आहे माझी मुलगी. तिने एखाद्या वॉचमनला असं मारलं किंवा फेकलं बाजूला, व्हॉट्स अ बिग डील? त्याचा एवढा इश्यू करायची काय गरज आहे? तुम्ही त्या फालतू वॉचमनला माझ्या मुलीला माफी मागायला सांगितली? सिरियसली? मी करणार तरी काय होतो ना, कारण सगळ्यांनी कमळीचीच बाजू घेतली. नाही तसं नाही मॅडम, जरा प्लीज तुम्ही समजून घ्या की एक शब्दही बोलू नका. कॉलेजमध्ये ज्या काही गोष्टी होतात त्या गोष्टींचे निर्णय जर तुम्हाला घेताच येत नसतील तर तुम्ही प्रिन्सिपल म्हणून या पदावर बसायला लायकच नाही आहात. आणि कॉलेजची परिस्थिती जर अशीच राहिली तर माझं कॉलेज कसं चालणार, इथला कारभार कसा चालणार, ह्याची चिंता तर मला आहेच ना. मला ते कसं चालणार हे जितकं कठीण दिसतं, तेवढ्यात तुमची नोकरी सुद्धा कशी राहील हे सुद्धा मला आता कठीणच दिसतं. नाही मॅडम, असं काही बोलू नका हो. म्हणजे मी घेऊ शकतो ना निर्णय. येऊ शकता? हां हां. या निर्णय जरा हार्श आहे, कठीण आहे, अवघड आहे, पण कॉलेजची ट्रस्टी या नात्याने मी तरी तो निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला फक्त तो अंमलात आणायचा.